कीर्तन ऐकायला महिला मंडळ तुमचं सुद्धा उदाहरण दिलं. महाराज म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. जोपर्यंत भावाचं बरं आहे, जोपर्यंत भावाचं बरं आहे, प्रत्येक सणावाराला गेल्याच्या नंतर भावाकडून काही ना काहीतरी पिशवी हिची भरून आपल्या कुठे येते सासरला, तोपर्यंत बरं आहे. भावाकडे सगळं आहे हो. भावाकडून नवी साडी, एखादा दागिना, माळवा असेल, धान्य असेल, प्रत्येक दिवाळीचा सण असेल, कुठल्या सणाला हाय भावाजवळ म्हणून येत आहे. त्याच भावाची गरिबी येऊ द्या, त्याच भावाचे खायचे वांदे होऊ द्या. आणि एखाद्या बहिणीला, ही जर बहीण गावाकडे आली आणि गावाकडे आल्याच्या नंतर त्या भावाच्या परिस्थितीमुळं तिला एखादा अलंकार नका मिळू द्या, तिला धान्य नका मिळू द्या. जी बहीण माझा दादा आहे म्हणून दादाचं भूषण सांगत असते आपल्या सासरकड, तीच बहीण आपल्या माहेराहून सासरकड रिकाम्या हाताने परत जात असताना ज्या भावाला दादा म्हणत जाते, तीच बहीण भावाजवळ धन संपल्याच्या नंतर, आपल्याला काही नाही मिळाल्याच्या नंतर, तीच बहीण दादा म्हणणाऱ्या भावाबद्दल आपल्या वाणीतून अपशब्द करते. बोट मोड झाले, चट जळालं का, चट जळालं का.